प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासाठी सरकारनं दर जाहीर केलेत। याची घोषणा पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुड्डी यांनी केली आहे। तसंच या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येणार आहे, तर शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनींपैकी 10% जमीन विकसित भूखंड शेतकऱ्याला परत केला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। पुरंदर विमानतळाच्या या प्रकल्पासाठी पुरंदरमधील 7 गावांमध्ये एकूण 1216 हेक्टर जमीन तर इतर 242 एकर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे। या गावांमधील शेतकऱ्यांना व्याजासहित 1 एकराला 1,51,01,925 रुपये एवढा दर देण्यात येणार आहे। 10 जून पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील। ज्यांची सहमती असेल त्यांना पैसे दिले जातील, जे सहमती देणार नाही त्यांची सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। परंतु जमीन अधिग्रहणास स्थानिकांचा विरोध कायम आहे। यावर आता स्थानिक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्यातील नसरापूरमध्ये अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला असताना आता आणखी एक घटना समोर आली आहे। पुण्यातील पर्वती परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। वेळीच नागरिकांनी प्रसंग ओळखून हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जाते। आरोपी पीडित मुलीचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं। मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केलं। संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून पीडितेला मेडिकलसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला परभणीत मोठा धक्का बसलाय। गेल्या काही दिवसांपासून परभणीत मोठ्या राजकीय हालचाली होत आहेत। या ठिकाणी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या विधानामुळे पक्षातील नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे। याच दरम्यान उद्धव ठाकरेंनी पक्षात सर्जिकल स्ट्राईक करत जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेवार यांची हकालपट्टी केली। मात्र आता याचे पडसाद जिल्ह्यात उमटतायत। पक्षातील 82 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिलेत। या सामूहिक राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। गंगाप्रसाद आणेराव यांच्यावरील कारवाईनं पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचं बोललं जाते। त्यामुळे आता यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र शालेय शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडणार असून इयत्ता 6वीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीनं मंजुरी दिली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। याआधी इयत्ता 2री, 3री आणि 4थीच्या अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली होती। आता 6वीचाही अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात आला असून येत्या जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून तो लागू केला जाणार आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी निश्चित करण्यात आली आहे, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित हा आराखडा तयार करण्यात आला असून सुकाणू समितीनं मंजुरी दिली आहे। यानंतर अभ्यासक्रम समन्वय समितीकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाणार आहे। मुंबईतील पायधुणी परिसरात डोकाडिया कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। या प्रकरणी आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। जे रुग्णालयात डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी डेथ ऑडिट सुरू करण्यात आले। मृत्यूचे नेमके कारण, उपचाराची वेळ आणि प्रक्रियेत विलंब झाला का याचा तपास केला जातोय। प्राथमिक तपासात अन्न विषबाधा नाकारण्यात आली असून मृतांच्या शरीरात विषारी रसायनांचं अंश आढळलेत। प्राथमिक निष्कर्षानुसार अन्न विषबाधेची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र सामान्य अन्न दूषितेमुळे इतक्या वेगानं मृत्यू होणं दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणात विषारी घटक किंवा इतर कारणांचा समावेश असण्याची शक्यता तपासली जात असून फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे। तामिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये थलपती विजयच्या टीव्हीके पक्षानं एक बलाढ्य शक्ती म्हणून छाप सोडली आहे। टीव्हीके या पक्षानं विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकल्यानंतर तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा पक्षाकडून करण्यात आलाय। टीव्हीकेनं सरकार स्थापन करण्याचा आपला हक्क सांगत आणि सभागृहात आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत राज्यपालांकडे मागितली आहे। दरम्यान विजयच्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे। तर तामिळनाडूत विजयच्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय काँग्रेस प्रदेश पातळीवर घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस संघटन सरचिटणीस वेणुगोपाल यांनी दिली आहे।
पंजाबमध्ये काल रात्री वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या 2 स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात. सुरुवातीला जालंधरमधील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर स्फोट झाला. काही तासानंतरच अमृतसरच्या खासा भागातील लष्करी छावणीजवळ स्फोट झाल्याचं सांगण्यात आलंय. मात्र दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान या दोन्ही स्फोटांमध्ये काही संबंध आहे का की या वेगवेगळ्या घटना आहेत हे सुरक्षा यंत्रणा निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परिसरात दक्षता वाढवण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवलं जाते. या घटनांनंतर कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी संपूर्ण पंजाबमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. आखाती युद्ध गेल्या काही दिवसांपासून शांत झालेलं असताना युद्धखोर भूमिका घेतलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगावर संकट निर्माण करण्याची भूमिका घेतली आहे. वारंवार भूमिका बदलणाऱ्या ट्रम्प यांनी आता थेट इराणला जगाच्या नकाशावरून मिटवून टाकू अशी धमकी दिली आहे. एवढेच नव्हे तर होर्मुझमध्ये असलेल्या इराणच्या 6 युद्धनौकाही अमेरिकेनं उडवून दिल्या आहेत. मात्र IRGCनं हा दावा फेटाळलाय. होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना सुरक्षा पुरवण्याचं काम अमेरिकन नौदल करत आहे. त्यांना टार्गेट केलं तर आम्ही प्रोजेक्ट फ्रीडम आणखी तीव्र करू असा इशारा ट्रम्पने दिलाय. या ऑपरेशनचा उद्देश इराणी भूसुरुंगाचा मार्ग मोकळं करणे हा आहे. आता ट्रम्प यांच्या या धमकीला इराण कसं उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले. IPL 2026 स्पर्धेतील 48वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सला 7 गडी बाद 155 धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसननं नाबाद 87 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्सनं 8 गडी राखून आणि 15 चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. या विजयानंतर चेन्नईचा संघ गुणतालिकेत 6व्या स्थानी कायम आहे. चेन्नईने आतापर्यंत 10 पैकी 5 सामने जिंकले. चेन्नईचा संघ सध्या 10 गुणांसह गुणतालिकेत 6व्या स्थानी आहे तर दिल्लीचा संघ 8 गुणांसह 7व्या स्थानी आहे. बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट आता लवकरच हॉरर जॉनरमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ॲक्शन, रोमांस आणि गंभीर भूमिका साकारल्यानंतर आलिया भट्ट आता तुंबाड 2 या हॉरर फॅन्टसी ड्रामामधून या जॉनरमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जाते. नवाजुद्दीन सिद्दीकीनंतर आता या यशस्वी फ्रँचायझीमध्ये आलियाचंही नाव जोडण्यात आलंय आणि तिने यासाठी शूटिंगलाही सुरुवात केली असल्याचं म्हटलं जाते. आलिया जवळपास 20 दिवस या चित्रपटाचं शूटिंग करणार आहे. तिचा स्क्रीन टाइम मर्यादित असला तरी तिची भूमिका अत्यंत प्रभावी असेल आणि कथेत अनेक ट्विस्ट टर्न्स आणेल. तसंच तिचा हा रोल पुढील तुंबाड 3 साठीही पाया घालणार असल्याचं म्हटलं जाते.